निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल व्हायला हवेत. निवडणूक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. भाजपनं तोंड उघडायला लावू नये, घोडेबाजार झाल्याचं सर्वांना माहित आहे. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात, सुप्रिया सुळेंना फडणवीसांचा सल्ला. बॅलेटवर निवडणुका नाही तोपर्यंत बहिष्कार टाका, राज ठाकरेंच्या भूमिकेचा संजय राऊतांकडून उल्लेख. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यायला हवं, पाठपुरावा करून विमानतळाचं नामकरण करू, नवी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. आज कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी धरणं आंदोलन. संभाजीनगरमधील दिपकेच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक पुन्हा एसीबीच्या रडारवर, बेहिशेबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र, रत्नागिरी एसीबीकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र. विधान परिषदेचे राजकारण वेश्येलाही लाजवणारं, आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, विजय वडेट्टीवार यांचे विधान. बंडखोरीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर तोडगा निघेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. श्रीकांत शिंदेंच्या भेटीचा निरोप आला तर भेट घेणार, श्रीकांत शिंदेंचा निर्णय मान्य, बंडखोर रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. सरकार जरांगेंच्या मागण्यांपुढे झुकले, हाकेंचा हल्लाबोल. ओबीसींसाठी निधी नसताना मराठ्यांसाठी योजनांचा वर्षाव का, हाकेंचा सवाल. दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवेत, राज्याचं आणि देशाचं नुकसान चालणार नाही, देवेंद्र फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी. साकी नाक्यामध्ये मनसे कार्यकर्ते थेट नाल्यात उतरले, बीएमसीच्या नालेसफाई विरोधात मनसेचं निषेध आंदोलन. केईएम रुग्णालयामधील सर्व एमआरआय मशीन बंदच, एमआरआयसाठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्यांनंतरची तारीख. सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेच्या रुग्णालयांची अवस्था मात्र बिकट. नाफेड एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी, सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर. मध्य रेल्वेवर आज विशेष मेगा ब्लॉक, आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद, दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 3 वाजेपर्यंत असेल ब्लॉक. विदर्भामध्ये पुढच्या 5 ते 7 दिवसात पावसाची शक्यता, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज. सर्वसामान्यांचा खिसा होणार आणखी रिता, आता कटिंग दाढीसाठी द्यावे लागणार जास्त पैसे, दरांमध्ये आजपासून 20% वाढ. अफगाणिस्तान विरोधातल्या कसोटीमध्ये टीम इंडियाची दमदार सुरुवात, राहुल साईनं ठोकली दमदार नाबाद अर्धशतक. आयर्लंड इंग्लंड मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर भारताचा नवा T20 कर्णधार तर वर्मा उपकर्णधार. वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये एंट्री.